हॅलो आणि नमस्कार सर्वांना। या व्हिडिओमध्ये आज आपण बोलायला आलो आहोत कारण सध्या खूप उष्णता आहे आणि अशा वेळी आपल्याला वाटतं की सारखं थंड पेय किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यावन किंवा असं काही अनहेल्दी ड्रिंक घ्यावन ज्यामुळे आपल्याला थंडावा मिळत राहतो। आपलं पित्तही शांत राहावं आणि आपल्याला जी थंड काहीतरी पिण्याची इच्छा असते तीही पूर्ण व्हावी। पण आपल्याला हे माहित नाही की आपल्या सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स ज्यामध्ये साखर किंवा प्रिझर्व्हेटिव्हज असतात, अशी कोणतीही ड्रिंक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, त्वचेच्या आजारांसाठीही हानिकारक असू शकतात आणि त्या आपल्या त्वचेच्या स्थितीला आणखी बिघडवू शकतात। या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी ड्रिंक्स बनवणार आहोत ज्या उन्हाळ्याची उष्णता शांत करतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील, त्याचबरोबर कूलिंग इफेक्ट देतील आणि तुमच्या शरीरातील दाह वाढू देणार नाही। तर सर्वात आधी जर मी सांगायचं झालं तर तुम्ही जी ड्रिंक बनवायची आहे ती आहे स्टीविया पानांपासून बनवलेली हिबिस्कस आईस टी। आता यात करायचं काय आहे, स्टीविया पानांचा पावडर तुम्ही क्रश करून ठेवू शकता। तुम्हाला 2 चमचे हिबिस्कसची पाने घ्यायची आहे, ती गरम पाण्यात उकळवायची आहे, मग ती गाळून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची आहे। त्यावर तुम्ही स्टीविया पानांची पावडर शिंपडू शकता आणि बर्फ घालू शकता आणि तुमचे ड्रिंक तयार आहे। आईस टी तयार आहे जी शरीरात सूज होऊ देणार नाही आणि कारण ही साखरमुक्त आहे त्यामुळे साखरमुक्त राहिल्यावर ही एक अति इन्फ्लेमेटरी ड्रिंक बनते। कोणतीही चिरचिर किंवा वाढ होऊ देत नाही, थंडावा देते आणि तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते। पुढे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बेलाचा रस घेऊ शकता। बेलाचा रस पित्त शांत करण्यासाठी, पोटाच्या समस्या बऱ्या करण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि फुगणे, आम्लता कमी करण्यासाठी खूप चांगले काम करतो। खूप जास्त तुम्हाला वाटत असेल की उष्णता आहे, मुरूम येत आहे, शरीरात जळजळ आहे, पित्त वाढत आहे, तर तुम्ही बेलाचा रस त्यात पुदिन्याची पाने घालून घेऊ शकता आणि हे तुमचे पित्त शांत ठेवण्यासाठी खूप चांगले काम करेल। पुढे जर मी बोलायचं झालं तर तुम्ही बार्ली वॉटर पुदिन्यासोबत घेऊ शकता। आता इथे आपण बार्ली वॉटर कसं बनवलं, आपण नारळाचे पाणी घातले आहे, तुळशीची पाने घेतली आहेत आणि त्यासोबत पुदिन्याची पाने घेतली आहे। तुम्ही ते वर शिंपडू शकता आणि घेऊ शकता। बार्ली वॉटर घेतलं आणि त्यात थोडीशी पुदिन्याची पाने शिंपडून घेतली। हे अजून काय करेल, हे तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करण्यात मदत करेल, पित्त शांत ठेवेल आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखेल, ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आणि तुमची त्वचा कोरडी होणार नाही। पुढे तुम्ही इच्छित असल्यास तुम्ही टरबूज आणि तुळशीचा रस घेऊ शकता। आता इथे तुळशीची पाने आहे, तुम्ही टरबूजाचे काही तुकडे किंवा स्लाइस घेतले, त्यावर तुळशीची पाने घातली आणि तुमचा ड्रिंक तयार आहे। टरबूज हा डिहायड्रेशन दूर करण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी खूप चांगला स्रोत आहे। तो युरिन आउटपुट वाढवतो, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि उन्हाळ्यात तुम्हाला खूप चांगला परिणाम देतो। याशिवाय कारण याचा स्वादही खूप छान आहे, त्यामुळे तुमच्या सर्व तहानाही भागतील आणि तुम्ही समाधानी व्हाल। शेवटचा जो ड्रिंक आहे तो म्हणजे ताक। ताक आणि लस्सी यात फरक असतो। तुम्ही दह्यापासून थेट बनवलेली लस्सी घेऊ नका। जेव्हा आपण दूध उकळतो, घी बनवतो, त्यापासून तूप बनवतो आणि त्यातून पांढरा लोणी तयार होतो, त्याचा जो उरलेला भाग असतो तो पाण्यात मिसळून तुम्ही घेऊ शकता, ज्याला आपण छाछ म्हणतो। म्हणून जर तुम्हाला सोरायसिस आहे किंवा कोणताही त्वचेचा आजार आहे तरीही तुम्ही बटर मिल्क म्हणजेच ताक घेऊ शकता। तुम्ही तुमच्या चवीसाठी काळे मीठ घालू शकता किंवा जिरा पावडर घालू शकता आणि हे खूप थंडावा देईल, त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलनही राखेल, पोटही भरलेलं राहील। तुम्हाला पचनासंबंधी समस्या, फुगणे, ऍसिडिटी असे काही त्रास होत असतील तर त्यालाही आराम मिळेल। म्हणून आता तुम्ही काय करायचं आहे, या ड्रिंक्स पिण्यासाठी फॉलो करायच्या आहेत आणि उन्हाळ्यात तुम्ही सर्व प्रिझर्व्हेटिव्ह, साखर घातलेल्या ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, अल्कोहोल हे सगळं टाळायचं आहे। हे सगळं टाळून या ड्रिंक्समुळे तुमचं पित्तही शांत राहील, दाहही कमी राहील आणि उन्हाळ्यात आपल्याला हवा असलेला थंडावा देखील मिळेल, शिवाय तुमचे शरीरही शांत राहील। त्यासोबतच तुम्ही आहारातील निर्बंध पाळा कारण तुम्ही सोरायसिसचे रुग्ण आहात किंवा तुम्हाला त्वचेचा विकार झाला आहे ज्यात दाह आहे। तणाव नियंत्रणासाठी तुम्ही ध्यान किंवा व्यायाम करू शकता, ज्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया जलद होईल। अजून काही शंका असतील किंवा काही हवे असेल, जसे की आम्ही तुम्हाला एखाद्या खाद्यपदार्थाबद्दल किंवा दैनंदिन दिनचर्येबद्दल मदत करावी तर कमेंट करून कळवा। आमच्या टीमशी संपर्क साधा आणि आजार बरा करा। धन्यवाद, काळजी घ्या।